भिवंडी तालुका दुगाड़ गांव में दुगाड़ ग्राम पंचायत अंतर्गत मंगलू मांजरेकर के घर के पास का रास्ता, अंबेडकर चौक के मुख्य रास्ता व दुगाड़ गांव के श्री गांव देवी मंदिर के नए मंदिर का भूमि पूजन भिवंडी ग्रामीण आमदार सम्मानित श्री शांताराम जी मोरे व श्री दशरथ गुरुजी पाटिल के करकमलों द्वारा श्रीफल फोड़कर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर दुगाड़ ग्राम पंचायत सरपंच श्रीमती प्रेमा प्रकाश मुकने, उप सरपंच गणेश जी पाटिल, पुलिस पाटिल साईनाथ पाटिल, ग्राम सेविका श्रीमती जोशना घायवत, हरिश्चंद्र पाठारी, रामचंद्र छेलके, शत्रुघ्न पाटिल, विश्वगढ़ उप सरपंच निखिल जाधव, किशोर पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडल तथा महिला मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान श्रीमती प्रेमा प्रकाश मुकने व उप सरपंच गणेश जी पाटिल द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। तिथे बघ तू विराज तिकडे माननीय भिवंडी ग्रामीण सोहळ्यासाठी सर्वजण जमलेले आहोत। कार्यक्रमाच्या अंतर्गत मंगळ मांजरेकर असा हा कार्यक्रमाचा हा आढावा आणि शुभ असते। आपण हा कार्यक्रम आज आपण ते उपस्थित आणि आपण सर्वजण प्रेम प्रकाश मुकणे सरपंच कारण गावाचा जर विकास जर करायचा असेल तर हा भूमिपूजन सोहळा आपण सुरुवात करतो। त्या व्यतिरिक्त आपल्या ह्या नवीन कार्यक्रमाचा आढावा ह्या दुगाड़ गावात शेतळ वाढवण्याचा माननीय श्री आपण भूमिपूजन करतो। आपल्या आपण हा कार्यक्रम असे हे सर्व गावकरी एकत्र येऊन या गावाच्या विकासासाठी या ग्रामपंचायत सोबत कारण आपण जर म्हटलं तर ह्या कार्यक्रमाची ही जी सुरुवात कारण ह्या आजच्या कर्तव्यामधून आजच्या ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्कार आपण करणार आहोत। ह्या गावचे ह्या गावचे माजी सरपंच आहे तसेच ह्या गावचे उपस्थित दाखवले आहे निखिल जाधव या मॅडमचं करणार आहोत। याचा स्वागत करणार आहोत माननीय सुनील मधुरकर। यानंतरचं स्वागत आपण अभिलेख कार्यक्रमाचं जरी गावकीचा विकास जरी असला तरी गावकी पाठीशी उभे असणारे आपले माननीय आमदार साहेब आजच्या कार्यक्रमाची आपण सर्वांचा प्रास्ताविक करणार आहोत। तर जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कारण जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि
कामांच्या भूमिपुत्राच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आपले सर्वांचे लोकप्रतिनिधी लाडके आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या हातून आपण सगळ्या कार्यक्रमाचा भूमिपुत्र सोहळा केलेला आहे. आणि ज्यांनी हा सोहळा आयोजित केला ते ग्रामपंचायतचे उपसरपंच, सरपंच, सगळे सदस्य, ग्रामसेवक आणि तुम्ही सगळे गावकरी मंडळी, इतर सगळे पाहुणे, साहेबांसोबत असलेले काही पाहुणे असतील, निखिल असतील, दादा असतील, तर सगळ्यांची नाव अपेक्षित आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. इथे सत्कार आमचा केला, पण खरे सत्काराचा पात्र तुम्ही आहात आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा आमदारांच्या वतीने तुम्हीच आता स्वागत करते. टाळेवा साहेब, गणेशविषयी तुमची बरीचशी ओळख झालेली आणि मी खास करून गणेशविषयीपेक्षा सांगण्यापेक्षा एक गोष्ट या ठिकाणी सुरुवातीलाच आवर्जून सांगतो. ह्या मुलांशी माझा साधारणतः म्हणजे आताच्या काही मुलांचा जन्मही नसेल. गणेश मला वाटतं 15-16 वर्षाचा असेल, इतर मंडळी सुद्धा त्याच व्हायची होती, तेव्हापासून संबंध. पण ह्यांचं जे क्रिकेट मंडळ मी बघितलं ना साहेब, आता क्रिकेटच्या मॅचेस सगळीकडे होतात. त्या क्रिकेटच्या मॅच ठेवण्यामागचं उद्दिष्ट पण तरुणांचं खूप म्हणजे मी काही टीकात्मक बोलतो असं पण तिथला वास्तव सांगतो. मॅच ठेवायच्या, थोडेसे पैसे आले की एकतर पार्टी करायची, नाहीतर कुठेतरी फिरायला जायचं. पण या मंडळाचं मी जिथे जिथे मला संधी मिळते यांचं उदाहरण यांच्यासाठी देतो की हे असं मंडळ आहे, क्रिकेटच्या मॅचमधून आलेले पैसे या गावच्या विकासासाठी, मंदिरासाठी वापरणारा माझ्या दृष्टीचा हे एकमेव मंडळ आहे. आणि याचं कारण या सगळ्यांची एकजूट आणि सगळ्यात महत्त्वाचा विचारांचा वसा. कारण बघा, पैसे सगळेजण कमावतात, मॅचमधून पैसे आले तर त्याचा अपहार म्हणजे बघा, मुलं बियर आणतात, ते करतात, पार्टी आपण घरी रोज करतो. काही गोष्टी जेवण आपण 3 टाइम खातो, पण 2 टाइम खात असतो, ते सगळं करतो. पण हा विचाराचा भाग आहे आणि त्या विचाराने तुम्ही प्रेरित झालेली माणसं, कोण प्रतिनिधित्व करतो याला महत्व नाही, तो एक प्रातिनिधिक स्वरूपाने असतो. पण तुमचे सगळ्यांचे विचार या पद्धतीने जुळलेले असल्यामुळे तुम्ही हे करू शकता. म्हणून तुमचं आमदारांच्या वतीने खास करून अभिनंदन करतो. साहेब, आपल्या मेहरबानीने किंवा आपल्या कृपाशीर्वादाने या ग्रामपंचायतीवर अधिक लक्ष भविष्यामध्ये राहील. ही मुलं सगळी कर्तव्यदक्ष आहेत, काम करणारी आहेत. शेवटी कसं आहे की काही गोष्टीमध्ये ग्रामपंचायतचा विकास असेल, भागाचा विकास असेल, तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे होतोय. आज 3 रस्ते आणि मंदिराचं भूमिपूजन सोहळा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. हे सगळं गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेलं हे जे काम आहे, या कामासाठी भविष्यामध्ये तुमच्याकडून तुमचे हात जर या मुलांच्या मागे असले तर अधिक क्षमतेने, अधिक ताकदीने आणि अधिक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या गावामध्ये ते निश्चितच अधिक विकास करतील आणि संपूर्ण गावाला विरोधी पार्टीतले असतील, तुमच्या सोबतचे असतील, त्या सगळ्यांना न्याय देण्याचे हे लोक प्रयत्न करतील. अशा प्रकारे यांच्याकडनं आपण अपेक्षा करू. भविष्यामध्ये ही तरुण मुलं आहेत, पुढच्या पिढ्यांना तुम्ही काय आदर्श देता याच्यावर समाज रचना आधारलेली असते. आज आपण जर घरामध्ये कसं वागतो त्याच्यावर आपली मुलं बाळ आपला आदर्श घेऊन वागत असतात. तसं समाजामध्ये आपण फिरत असताना आपण जसं वागू तशी आपली मागची पिढी वाढत असते. मी निश्चितच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथली तरुण मुलं आहेत, त्याच्यापेक्षा लहान मुलं आहेत, या पुढच्या पिढ्या सुद्धा तुमचा आदर्श निश्चितच घेतील आणि गावाचं तुमचं जे नाव आहे या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही एक चांगला विचारांचा वसा घेऊन राहाल. इतकंच या प्रसंगी सांगतो. पुनश्च एकदा आमदार साहेब या ठिकाणी आलात, तुम्ही घटनेच्या आमंत्रणाला, या सगळ्यांच्या निमंत्रणाला तुम्ही मान दिलं आणि एकदम 9:30ला तुम्ही आलात. उलट काही पर्यायी कारणास्तव तुमचा अधिक वेळ या ठिकाणी गेलेला आहे. तरी सुद्धा या सगळ्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हाला तुमचे आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय. जे सर्व या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. तसेच आपण सर्व गावातील महिला आणि सर्व तरुण वर्ग तसेच ज्येष्ठ या सर्वांना मी धन्यवाद देतोय. आज 2 शब्द मी बोलायचा प्रयत्न करतोय असे की ज्या दिवसापासून आपण सुरुवात केली या गावाचा विकास करण्यासाठी त्या दिवसापासून अडचणी खूप आल्या, परंतु या सर्व अडचणीवर मात करत तुम्ही सर्वांनी मला साथ दिली, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतोय. आणि या साथीमुळे हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. गावाचा कायापलट तो या तुमच्या सर्वांच्या साथीमुळे आणि तुमच्या जोरावर आहे. त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा अशीच तुम्ही साथ द्याल अशी मी अपेक्षा करतोय. आज असं बोलतोय म्हणजे मला भविष्यामध्ये इलेक्शन मला लढवायचं नाहीये, याच्या पुढे
जे कोणी आता नवीन तरुण असतील त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि तुम्हाला सहकार्य आमचं राहील, माझा पाठिंबा सतत राहील. आपण बघितलं असेल जिथून आपण सुरुवात केली, मंदिर आपण जेव्हा तोडलं, हे मंदिर तोडल्यानंतर खूप त्रास झाला आम्हाला. ह्याच्यामध्ये महिला असतील, सर्व महिलांनी स्वतः येऊन काम केलं. आम्हाला एवढा साहेब त्रास दिला की जो नानजीबाई ठक्कर आपल्या या पूर्ण मंदिराचं काम देणार होता करून, त्यांच्या शब्दावर आम्ही मंदिर तोडलं होतं. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मला वाटतं तुम्ही आले होते तेव्हा, साहेब गुरुजी पण होते. त्यांच्या शब्दावर आपण मंदिर तोडलं. तोडल्यानंतर त्यांना जे आपल्या गावातले किडे, या किड्यांनी जाऊन उलट सुलट सांगून ते मंदिर देणार होते ते त्यांनी कॅन्सल केलं. त्याच्यानंतर आम्हाला एवढा त्रास झाला. आपला हरीश मांजरेकर स्वतःची चैन साहेब गाण ठेवून या मंदिराचं काम केलेलं आहे. महिलांनी स्वतः पावडा गमीला घेऊन स्वतः या फाउंडेशन भरलेल्या मुलांनी सुद्धा इकडनं तिकडनं सेंटरिंग जमा करून आणली आणि हे कॉलम भरलेले आहेत साहेब. त्याच्यानंतर आम्ही कपिल पाटील साहेबांना विनंती केली, एक 5 लाखाचं पत्र दिलं त्यांनी, त्याचं डिझाईन वगैरे आम्ही स्वतः तयार करून आणि हे हॉल तयार केलं. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा कमी पडले तेव्हा सर्व मुलांनी 1000 2,000 रुपये काढले. त्याच्यानंतर आम्हाला असे दाते मिळाले की आपले गजानन शंकर पाटील असतील किंवा संजय भोईर असतील किंवा हरिचंद्र पाटरे असतील, सुभाष बंधू आपल्यातून निघून गेलेले आहेत, यांनी सुद्धा असे बरेच देणगीदार आहेत की त्यांनी भरभरून आमच्यावर विश्वास ठेवून मदत केली. किशोर काका असतील, या सर्वांनी लाखो रुपयांनी मदत केली साहेब आम्हाला. हे मंदिर म्हणजे जवळजवळ 50 ते 60 लाख रुपयाची उलाढाल झाली या मंदिरामध्ये. ही 67 लाख हे सर्व अमाऊंट आम्हाला जेव्हा आम्ही भूमिपूजन केलं साहेब, त्यावेळेला 1 रुपयाचा पण आम्हाला माहिती नव्हतं की किती पैसे लागतील त्याच्यामध्ये, कारण काहीच अनुभव नव्हता. गावातून आम्ही प्रत्येक घरावर 500 रुपये जमा केले होते. फक्त 93,000 रुपये जमले. त्यामधून भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाच 20-25,000 रुपये खर्च झाला साहेब. राहिले 70,000 रुपये. या 70,000मध्ये आम्ही काम चालू केलं आणि नंतर आमच्यावर अशी वेळ आली की सर्व कमीत कमी 6-7 वर्ष या देवाला पाण्यामध्ये ठेवायचं काम केलं या निर्दुष्ट लोकांनी. त्याच्यामुळे या सर्व लोकांना या देवानेच उलटा पालट करून टाकलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा असं करीत राहिले आमच्या अजून काम चांगलं होतच राहील. मी तुम्हाला शब्द देतोय, माझ्यावर याच्या आधी सुद्धा 3-4 केसेस झाले साहेब. याच्या पुढे सुद्धा झाल्या तरी मी घाबरत नाहीये. फक्त माझ्या जोडीला तुम्ही सर्व पाहिजे आणि असाच विकास आपण या गावाचा करत राहू. सर्व तरुण मंडळीची साथ मला पाहिजे, महिलांची सुद्धा साथ पाहिजे. कोणाच्या डोक्यामध्ये उलट सुलट काही चढवत असतील तर ते ऐकू नका, मी विनंती करतोय. कारण आपल्याला ही कामं सगळी पैसा कमवायसाठी करायची नाही आहेत. कारण समोरचे लोक व्यापारी आहेत. मी डायरेक्ट आरोप करतोय, व्यापारी आहेत ते, त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. मला पैसा कमवायचा नाहीये आणि मला कोणतीही खुर्ची पण नकोय. मी स्पष्ट सांगतोय, फक्त आपल्या गावाचा आपण जे ध्येय ठेवलंय त्या पद्धतीत विकास झाला पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत झालं पाहिजे, अशीच मी या कार्यक्रमानिमित्त अपेक्षा बाळगतोय. आणि आमदार साहेब, तुमचे हात आमच्या डोक्यावरती आता याच्या पुढे पाहिजे. मग बाकी काय करायचं ते आम्ही बघतोय. धन्यवाद. 2 ठिकाणी आपण भूमिपूजन केलं आणि एक गावदेवी मंदिराचं भूमिपूजन केलं. खूप चांगलं वाटलं. आज आपल्या दुगाड गावामध्ये येताना याच्या आधी मी खूप वेळा आले, पण आजचं वातावरण जरा वेगळं होतं. आणि गणेश असतील, गुरुजी असतील, या आपल्या दुगाडच्या सरपंच आणि सर्व त्यांच्या जोडीला काम करणारे सदस्य आणि आपलं सर्व ग्रामस्थ मंडळी, आपण सर्व या ठिकाणी जमा झाला. तर अशी वेळ कधी आलीच नव्हती की दुगाडामध्ये कधी अशी एवढी चांगल्या लोकांची भेट होईल, बोलता येईल. ही पहिली वेळ आहे की आपण या सर्व लोकांच्या समोर आज आमच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत. गावचा विकास करायचा असला की सरपंचांनी पुढे यायचं, उपसरपंचांनी पुढे यायचं, ग्रामसेवकांनी यायचं, मग त्यांच्या मागे कोणी राहत नाही. तर आज पहिल्यांदा बघितलं की आपण सर्व सरपंच आणि उपसरपंचांच्या मागे आपण ताटपणे उभे आहात. म्हणून गणेश आज हे बोलू शकतो की आपण गावच्या विकासासाठी आपण काही करू शकतो. आमचं जसं हे मंदिर आपण ज्या श्रमाने कष्टाने या ठिकाणी बनवलं, तसंच माझ्या गावामध्ये गावदेवीचं मंदिर होतं. खूप जुनं, खूप वर्षापूर्वी असे छोटीशी झोपडी बनवलेली. जेव्हा मी माझ्या गावचा उपसरपंच बनवला, तो बिनविरोध बनवला.
म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही सर्वांनी ठरवलं की आपलं गावदेवीचं मंदिर बनवायचं आहे. आम्ही मिटिंग घेतल्यानंतर सर्वांनी ठरवलं की आपलं गावदेवीचं मंदिर बनवायचं आहे. तर गावदेवीचं मंदिर बनवत असताना आम्ही सर्वांना सांगितलं की प्रत्येकाने ज्या ऐपत असेल त्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने वर्गणी काढा. वर्गणी काढत असताना गावातल्या लोकांनी 7 लाख रुपये जमवले. म्हणजे कोणी 50,000, कोणी 25,000, मी दिले 2 लाख रुपये, बाकीच्यांनी 1 लाख रुपये, असे करून जमले 7 लाख रुपये. 7 लाखामध्ये मंदिराचं काम चालू केलं. आज ते मंदिर एवढं सुसज्ज आणि सुंदर पद्धतीने तयार आहे. सुरुवातीला पाया खोदताना आमच्या गावातली लोक घाबरायची की मंदिर तोडायचं असलं की काहीतरी अगडबीड होतं आणि वाईट होतं. तर आमच्या गावामध्ये भगत असताना भगत तेही घाबरले. म्हणजे पुदल घेताना मी स्वतः घेतली. हे माझ्या गावच्या देवीचं मंदिर बांधायचं आहे, तर तिथे भगत लोक पण घाबरतात बनायला. मी स्वतः मूर्ती पुदल घेतली आणि स्वतः बांधला. तेव्हा सर्व लोकांनी त्या ठिकाणी खोदकाम केलं, ते मंदिर तोडलं आणि आता सुसज्ज असं मंदिर तयार आहे. म्हणजे करायचं असलं तर ते मनापासून करा. त्याच्यामध्ये की वाईट गोष्ट मनामध्ये ठेवली असती तर ते तसंच असतं. म्हणजे भगत लोक बोलतात त्या काही कोणी काय करून का कोणी आघाडीत दिसेल, तर तो विचार न करता आपल्याला गाव चांगलं करायचं आहे, आपलं मंदिर सुसज्ज बांधायचं असेल तर ते मनापासून केलं तर एकदम चांगलं त्या ठिकाणी होतं. आज आमचं मंदिर असं जाता येताना जर नुसतं फिरलंय बघितलंय, मस्त एकदम सुसज्ज असं मंदिर आहे. गावचा विकास करत असताना गणेशने किंवा गुरुजींनी सांगितलं की आपल्या दुधाळ गावचा विकास काही सरपूर 5 फूट असतात, 5 सारखे नसतात, ती खालीवरती असतात. त्याच्यामुळं जे काही झालं घडलं ते सोडून द्यायचा विषय. त्याला आपल्याला भूमिपूजनच केलं पाहिजे गुरुजी, अशी काही गरज नाही. सरपंच आणि उपसरपंच काम याने ठरवलं तर ते 100% होईल. त्याला अडथळा म्हणजे चांगलं काम करत असताना प्रत्येकाला अडचणी येतच असतात. आम्ही आज 10 वर्षाचे आमदार आहे, तर मलाही अडचणी आहेत. आता विवादी वाहणार असल्या की ते लोक टीका करतात, पण करणार काय? त्याला ज्या ठेकेदाराने काम घेतलेलं आहे तो त्याच्या परीने करणार. आज 2-2.5 वर्ष आपल्याला ते सहन करावेच लागणार आहे. नाही केलं तरी तो आता पावसाळी रस्ता होणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे? डागडुजी करावं लागेल, खड्डे भरावं लागणार आहेत. आम्ही कलेक्टरकडे मिटिंग लावली, त्यांना सांगितलं की 2 महिने आपल्याला हे सांभाळायचे आहेत. लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास झाला नाही पाहिजे, त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष लावा. तसंच कलेक्टरने सर्वांना SP पासून सर्व लोक होते त्यांना सांगितलं की डागडुजीचं काम चालू करा. त्या दिवसापासून ते काम चालू केलं. आपल्याला आपल्या परिसराचा विकास करायचा आहे, गावचा विकास करायचा आहे. याच्याकरता अडचणी खूप येतात, त्याच्यामुळे कोणी त्याच्यात फक्त मानू नये. आणि कधीही मला आपण विकास काम करत असताना मला काल्या रात्रीचा फोन करा, मी तुमच्या पाठीशी राहील. कारण गावचा विकास होणं खूप गरजेचं आहे. आता ते माझ्या गावातून जात असताना एकाने रस्ता पडवी काढली. आता मी त्याला जबरदस्ती नाही केली, मी ग्रामपंचायतला सांगितलं, त्यांनी ग्रामपंचायतनी BDOला सांगितलं, BDOने ते सांगितलं की ते काढून टाका. आता BDOने झालं तर पुढे शिवला सांगायचं, शिवला तर तहसीलदार आहेत तर त्याच्याप्रमाणे ते करणारे. आपल्या कायद्याने आपण पुढे जायचं, आपला विकास काम आपण करत राहायचं. त्याच्यामुळे सर्व गणेश आपल्याबरोबर आपल्या पाठीशी राहतील, सरपंचाच्या पाठीशी, सदस्यांच्या पाठीशी राहतील. त्याबद्दल मला ती मात्र शंका नाही. मला वाड्याला जायचं आहे एवढंच बोलतो. आणि सर्वांचं जमलेल्या सर्व कवाड गावातील ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदन करेन की आपण सर्वजण या ठिकाणी जमला गावातनी या कार्यक्रमाला आम्हाला उभे राहिला त्याबद्दल. आणि गणेशच्या पाठीशी सदैव पाठीशी राहील. त्याचं म्हणणं असं नाही तर पुढचं इलेक्शन लढेल, याच्यातलाच आपल्यातला कोणतरी सहकारी, आपला सहकारी त्या ठिकाणी पुढच्या उमेदवारीला वेळ असेल ना
वेळ आहे ना अजून 40 वर्ष बाकी आहे. तिथपर्यंत आपल्या सर्वांना हे करून ठेवा. पुन्हा एकदा आपली सत्ता आली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा आणि कनिष्ठ पाठीशी धन्यवाद.